So today we are going to discuss about Newton's laws of motion. न्यूटनने काही गतिविषयक नियम मांडलेले आहेत. ते गतिविषयक नियम काय आहेत याच्याबद्दल आपण थोडक्यात या तासामध्ये आपण बघणार आहोत. सो बेसिकली आपण मोशन जे आहे, मोशन याच्याबद्दल आपण याच्या आधीसुद्धा पाहिलेलं आहे किंवा अभ्यासलेलं आहे. वेन अन ऑब्जेक्ट moves from its own place or changes its place with respect to its surrounding, then we can say that this object it is in a motion. जेव्हा एखादी वस्तू, एखादी जागा ही त्याच्या सभोवतालच्या परिस्थितीनुसार स्वतःची जागा बदलत असते, त्यावेळेस आपण असं म्हणतो की ते ऑब्जेक्ट जे आहे ते मोशनमध्ये आहे, गतीमध्ये आहे. त्यानंतर आपण या मोशनचा वेगवेगळे पॅरामीटर मेजर करण्यासाठी कायनेमॅटिकल इक्वेशन्स बघितले. कायनेमॅटिकल इक्वेशनमध्ये व्हेन अन ऑब्जेक्ट इट इज इन अ मोशन, देन वी कॅन फाइंड आउट इट्स velocity, its initial velocity, its final velocity. We can find out the time taken by this object to reach at some place. Also we discuss also we can find out a displacement of this object. एखादं ऑब्जेक्ट जर का गतीमध्ये असेल तर कायनेमॅटिकल इक्वेशनच्या साहाय्याने आपण त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी फाइंड आउट करू शकतो. ते ऑब्जेक्ट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे किती अंतर ते कव्हर करेल, किती डिस्टन्स कव्हर करेल हे आपण फाइंड आउट करू शकतो. किती टाईम घेईल ते डिस्टन्स कव्हर करण्यासाठी हे आपण फाइंड आउट करू शकतो कायनेमॅटिकल इक्वेशनच्या साहाय्याने, जे कायनेमॅटिकल इक्वेशन आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये बघितलं. ओके, तर हे जे काही ऑब्जेक्ट आहेत, हे ऑब्जेक्ट ज्यावेळेस मोशनमध्ये येतात त्यावेळेस ते मोशनमध्ये येत असताना ते मोशनला काही ना काहीतरी नियम आहे. तर काय नियम आहेत याच्याबद्दल आपण या लेक्चरमध्ये, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे. सो लेट अस सी न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. याला NLM असं पण म्हटलं जातं, न्यूटन लॉज ऑफ मोशन, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. सो लेट अस सी व्हॉट कुड बी द रिझन फॉर द फॉलोविंग. खालील गोष्टीसाठीचं नेमकं कारण काय, व्हॉट कुड बी द रिझन फॉर द फॉलोविंग. लेट अस सी अ स्टॅटिक ऑब्जेक्ट डज नॉट मूव्ह विदाउट द ॲप्लिकेशन ऑफ फोर्स. नाव सपोज दिस इज अन ऑब्जेक्ट, दिस ऑब्जेक्ट डज नॉट मूव्ह विदाउट द ॲप्लिकेशन ऑफ फोर्स. एखाद्या वस्तूवरती जोपर्यंत आपण काही बल प्रयुक्त करत नाही, काही फोर्स लावत नाही, तोपर्यंत ते ऑब्जेक्ट त्याची जागा सोडत नाही. अँड स्टॅटिक ऑब्जेक्ट डज नॉट मूव्ह विदाउट द ॲप्लिकेशन ऑफ फोर्स. द फोर्स which is sufficient to lift a book from the table is not sufficient to lift a table. So we have to find out what could be the reason for this following. A static object does not move without application of the force because this static object have some inertia. It have a property to resist the change in its state, whether it is a state of a rest or state of motion. It is called as a inertia. इनर्शियाची आपण डेफिनेशन इयत्ता 8वीला आपण पाहिलेली आहे की इट इज अ इनहरंट प्रॉपर्टी ऑफ ॲन ऑब्जेक्ट टू रेजिस्ट द चेंज इन इट्स स्टेट ऑर इट्स युनिफॉर्म मोशन. एखादं ऑब्जेक्टच्या स्थितीमध्ये, मग ती त्याचं ते ऑब्जेक्ट स्थिर असेल किंवा ते एकसमान गतीमध्ये असेल, त्याच्या स्थिर अवस्थेमध्ये किंवा गतिमान अवस्थेमध्ये होणाऱ्या बदलाला विरोध करण्याची जी प्रवृत्ती असते त्या ऑब्जेक्टची, ही जी काही प्रवृत्ती आहे, इट इज कॉल्ड एज अ इनर्शिया. आता हे जे ऑब्जेक्ट आहे, दिस ऑब्जेक्ट रेजिस्ट, हे विरोध करते. कशाला विरोध करते? टू चेंज इट्स स्टेट ऑफ रेस्ट. याची जी काही स्थिती, जी काही पोझिशन आहे, जी स्थिर पोझिशन आहे त्याची, तिच्यामध्ये होणाऱ्या बदलाला ते विरोध करतो. इट इज कॉल्ड एज अ इनर्शिया. दॅट्स वाय वी हॅव टू अप्लाय सम फोर्स ऑन इट. सो देन इट्स ऑब्जेक्ट विल मूव्ह. त्यावेळेस हे ऑब्जेक्ट तिथून मूव्ह होईल. सेकंड काय, द फोर्स विच इज सफिशियंट टू लिफ्ट अ बुक फ्रॉम is not sufficient to lift a table. If we apply some force to lift a book that is kept on the table, so it is easy for us, but with the same force we cannot lift up the table. आपण काही फोर्स जर लावला तर बुक जे आहे ते टेबलवरती ठेवलेलं ते आपण उचलू शकतो, पण तितकाच फोर्स लावून आपण टेबल उचलू शकत नाही.
म्हणजे दोन्हीसाठी लागणारा फोर्स वेगवेगळा आहे. परत काय कारण आहे फोर्स वेगवेगळा का लागला? बुक तर सहज आपण उचललं, 2 बोटांनी उचलून घेतलं, 2 बोटांनी टेबल नाही उचलता येत, त्याच्यासाठी वेगळा फोर्स आपल्याला त्या ठिकाणी लावावा लागेल. काय प्रॉब्लेम आहे? काय का का एकसारखा फोर्स नाही जमत? अगेन द आन्सर इज इनर्शिया. इनर्शिया ऑफ बुक अँड इनर्शिया ऑफ टेबल इज डिफरंट. टेबलचा इनर्शिया आणि बुकचा इनर्शिया वेगवेगळा आहे. बुकचा इनर्शिया इट इज व्हेरी लेस ॲज कम्पेअर टू द टेबल. टेबलच्या कम्पॅरिझनमध्ये इनर्शिया म्हणजे त्याचं जे जडत्व आहे, त्याचं जे वेट आहे ते कमी आहे. ओके. नंबर 3, fruits on a tree falls down when its branches are shaken. Again, that fruits wants to continue its state of rest. When we shake the branch of a tree, then that branch set into the motion, but that fruits wants to continue its state of rest. So that's why that branch moves from its place and fruits remains on its place and it falls down. ओके. परत एकदा आपण जर का झाडाची फांदी हलवली तर फांदी आपण मोशनमध्ये आणलेली, फांदी जी आहे झाडाची ती गतीमध्ये आली, पण जे फ्रूट आहे, जे फळ आहे, त्याला मोशनमध्ये यायचं नाही आहे. इट वॉन्ट्स टू कंटिन्यू इट स्टेट ऑफ रेस्ट. त्याला त्याची स्थिर अवस्था कायम करायची आहे. त्याच्यामुळे ते ऑब्जेक्ट त्याची स्थिर अवस्था कायम करतं आणि ते खाली पडतं. ओके. अँड इलेक्ट्रिक फॅन कीप्स ऑन रोटेटिंग फॉर सम टाईम इवन आफ्टर इट स्विच ऑफ. इलेक्ट्रिक फॅन जे आहेत, इलेक्ट्रिक फॅन आपण बंद केला तरीसुद्धा तो थोडा वेळ फिरत राहतो. इकडं बटन बंद केलं लगेच फॅन थांबला असं नाही होत. तो थोडा वेळ त्याची जी मोशन आहे ती मोशन कंटिन्यू करतो. ओके. सो फ्रॉम ऑल these 4 examples we can say that the reason behind these things it is the inertia. ह्या सर्व गोष्टी जे होतात, या सर्व गोष्टी वस्तूला तिच्या जागा जर सोडायची असेल, तिला जर स्थिर वस्तूला गतीमध्ये आणायचं असेल तर तिला फोर्सची आवश्यकता आहे. एखादं ऑब्जेक्ट जे आहे त्याला किती फोर्स लावतो आपण हे त्याच्या इनर्शियावरती डिपेंड आहे. सो इफ वी लुक फॉर द reasons for the above, we realize that objects have some inertia. Newton's first law of motion describes this very property and is therefore also called as law of inertia. Okay. If we look for the reason behind all these 4 examples, the answer is why could these things happen there? Only because of inertia. इनर्शियामुळे ह्या गोष्टी त्या ठिकाणी घडून आलेल्या आहेत. So Newton's first law of motion describes this very property and is therefore also called as law of inertia. मग आपण आता न्यूटनचा जो गतिविषयक पहिला नियम बघणार आहेत. न्यूटनचे गतिविषयक 3 नियम आहेत. त्यातला जो पहिला नियम आहे, इट डिस्क्राइब्स द प्रॉपर्टी ऑफ इनर्शिया. हा इनर्शियाची प्रॉपर्टी डिस्क्राइब करतो. सो दॅट्स वाय इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज लॉ ऑफ इनर्शिया. ह्यालाच लॉ ऑफ इनर्शिया असं म्हटलं जातं. सो ऑल द एक्झाम्पल्स दॅट इज applicable for the inertia are the examples of Newton's first law of motion. जे इनर्शियाचे जे एक्झाम्पल आहेत तेच न्यूटनच्या फर्स्ट लॉ ऑफ मोशनचे सुद्धा एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी पाहता येतील. ओके. नाव लेट अस सी Newton's first law of motion. Let us try this. So we have a very simple experiment here, that is now see, in this experiment let us try this. Take a glass that is filled with a water or a sand. See here, okay. Now see here, this one, it is a glass. See, this glass, it is filled with the water or it may be filled with the sand. Keep a cardboard on it and place a 5 rupee coin on this cardboard. Now see this one, place the 5 rupee coin on this cardboard. Now plug this cardboard. Now see, when you plug this cardboard, when you hit this cardboard, see what happened. When you plug it, then cardboard moves from its place and this 5 rupee coin falls down into the glass. Okay. See again, we put a 5 rupee coin on a, yes, it just, when we pluck it,
this cardboard moves and 5 rupee coin falls down. Why does this happen? It is because of the inertia of the coin. ओके, या ठिकाणी आपल्याला एक सिंपल एक्सपेरिमेंट आपल्याला सांगितलेला आहे. जरी तुम्हाला याच्या इमेजेस वगैरे जर का काही प्रॉब्लेम येत असेल तर हा रेकॉर्डेड व्हिडिओ परत एकदा बघून घ्या. याच्यामध्ये आपण जो काही ग्लास या ठिकाणी यूज केलेला आहे, ग्लास घ्या, त्याच्यामध्ये सँड किंवा वॉटर फिल्टर भरा त्याच्यामध्ये, त्याच्यावरती एक कार्डबोर्ड ठेवा आणि हा कार्डबोर्ड ठेवल्याच्या नंतर तुमच्या असं लक्षात येईल की त्या कार्डबोर्डवरती एक 5 रुपयाचं कॉईन ठेवा. 5 रुपयाचं कॉईन ठेवा, जस्ट प्लग दिस कार्डबोर्ड. त्या कार्डबोर्डला फक्त प्लग करा, एक टिचकी मारा. टिचकी मारल्याच्या नंतर त्याचा जो कार्डबोर्ड आहे तो कार्डबोर्ड निघून जाईल, कार्डबोर्ड त्याच्या जागेवरून सरकन, पण 5 रुपयाचं कॉईन कार्डबोर्ड सोबत जात नाही. 5 रुपयाचं जे कॉईन आहे ते नीट खाली ग्लासमध्ये पडतं. कशामुळे असं झालं तर परत एकदा रिझन आहे आपला इनर्शिया. दिस कार्डबोर्ड सेट इन टू द मोशन बट द कॉइन वॉन्ट्स टू कंटिन्यू स्टेट ऑफ रेस्ट. कार्डबोर्ड जो आहे तर कार्डबोर्ड मोशनमध्ये आला, पण ते जे कॉइन जे आहे ते कॉइनला त्याची काही स्थिर अवस्था जी आहे ती त्याला कायम करायची आहे. त्याच्यामुळे तो त्याची स्थिर अवस्था सोडत नाही आणि तो जो कॉइन आहे तो कॉइन काय होतो, खाली पडतो. म्हणजे या ठिकाणी असणारं जे कार्डबोर्ड आहे, सॉरी जे कॉइन आहे, त्या कॉइनवरती जो फोर्स त्या ठिकाणी ॲक्ट होतोय, तो जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे त्याला खाली खेचलं जाईल. तो फोर्स त्याच्यावरती ॲक्ट झाला आणि ते जे कॉइन आहे ते कॉइन काय झालं, त्या ठिकाणी खाली पडलं. ओके, तर हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतो. ओके, नाव यू मस्ट हॅव प्लेड अ गेम टग ऑफ वॉर. आता इथं पहिला जर आपल्याला न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला दोन फोर्सेसबद्दल, बॅलन्स्ड फोर्स अँड अनबॅलन्स्ड फोर्स, याच्याबद्दल आपल्याला समजून घ्यावं लागेल. सो ऑल ऑफ यू नो द गेम टग ऑफ वॉर. इन द टग ऑफ वॉर 2 teams try to pull this string towards them. Okay, one team wants to pull the another team towards them. Okay, if on the both side, if both the forces that is applied from the both side, from the both teams in the opposite direction, if both the forces are equal, then the knot or the middle point of this string, it does not move. Middle point of the rope, it doesn't move. Okay, so that forces, these forces are called as a balanced forces. या फोर्सेसला आपण बॅलन्स्ड फोर्स असं म्हणतो. जर रस्सीखेच गेम तुम्ही बघितलेला असेल, रस्सीखेच गेममध्ये काय होतं की 2 टीम असतात. 2 टीम काय करतात, त्यांचं असणारं जो काही फोर्स आहे ते दोन्ही बाजूने लावतात. आता या ठिकाणी बघा, या व्हिडिओमध्ये तुम्हाला या ठिकाणी 2 टीम दिसत आहेत. या दोन्ही ज्या टीम आहेत त्या दोन्ही टीम इक्वल फोर्स दोन्ही बाजूने या ठिकाणी लावत आहेत. हे बघा, ही एक टीम आहे, ही एक टीम आहे. दे वॉन्ट्स टू पुल द अनदर टीम. दुसऱ्या टीमला ते खेचून घेण्याचा काय करतात, प्रयत्न करतात. हे खेचत आहेत. ओके, तर याच्यामध्ये दोन्ही बाजूनी जर का फोर्स इक्वल असेल, सेम फोर्स जर का दोन्ही बाजूनी जर लावलेला असेल, देन दिस फोर्सेस आर कॉल्ड एज अ बॅलन्स्ड फोर्सेस. जर लावलेला असेल तर तो फोर्स जो आहे तो फोर्स कसा आहे, बॅलन्स्ड फोर्स आहे. ओके, आणि ज्यावेळेस दोन्हीपैकी एखाद्या टीमचा फोर्स हा दुसऱ्या टीमपेक्षा जास्त होतो त्यावेळेस ती दुसरी टीम जी आहे ती त्यांच्याकडं खेचून घेतली जाते. बघा ह्या गेममध्ये या ठिकाणी बघा, हे एकमेकाला खेचत आहे. आता ही जी टीम आहे, एका टीमचा जो फोर्स आहे हा जास्त असेल, या टीमचा फोर्स ओके जर जास्त असेल तर ही जी दुसरी टीम आहे, ही दुसरी टीम यांच्याकडे खेचली चालली आहे बघा आता. सो या बाजूने हा अनबॅलन्स्ड फोर्स झाला आणि अनबॅलन्स्ड फोर्स असल्यामुळं हे बघा, ही टीम पूर्णपणे इकडं आली. ही जी नॉट होती मध्ये असलेली ती या बाजूला खेचली गेली आणि ही जी टीम आहे ही टीम जिंकली किंवा ही टीम विजयी ठरली. ओके, म्हणजे इफ the equal forces, the 2 forces that are equal in magnitude and acting opposite in direction, that forces are called as balanced forces. Okay, and जर अशा प्रकारचा बॅलन्स फोर्स जर नसेल तर त्या ठिकाणी असणारा जो फोर्स आहे तो फोर्स हा अनबॅलन्स्ड फोर्स होईल. ओके, सो balance and the center of the rope is static in spite of the applied forces. On the other hand, when the applied forces becomes unequal, that is unbalanced, a net force get applied in the direction of the greater force and the center of the rope shifts in that direction. Okay, so हे balanced forces and unbalanced forces याच्यावरून तुम्हाला न्यूटनचं फर्स्ट लॉचं काय आपण स्टेटमेंट बघा काय.
an object continues to remain at a rest or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. ओके, काय न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन काय आहे? अन ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू रिमेन ॲट रेस्ट ऑर इन अ स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन. एखादं ऑब्जेक्ट जे इट रिमेन्स और इट कंटिन्यूज टू रिमेन ॲट रेस्ट और इन अ स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन. एखादं ऑब्जेक्ट जे ते जर स्थिर अवस्थेमध्ये असेल तर त्याला त्याची स्थिर अवस्था कायम करायची, किंवा एकसमान गतिमान अवस्था जी आहे ती तिला कंटिन्यू करायची आहे, कायम करायची आहे. अनलेस कधीपर्यंत? जोपर्यंत अन एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ॲक्ट्स ऑन इट. आता तुम्ही जो काही रस्सी खेळ जो गेम बघितला याच्यामध्ये दोन टीम आहेत. दोन्ही टीमने जर का सारखा फोर्स जर लावला, एक सारखं बल जर का दोन्ही बाजूनी लावलं, तर ती दोरीचा जो काही मिड पॉईंट जो असणार आहे, जिथं आपण एखादी नॉट किंवा रुमाल वगैरे बांधलेला असतो, तो कुणीकडे शिफ्ट होणार नाही. ए साईडकडे शिफ्ट होणार नाही आणि बी साईडकडे शिफ्ट होणार नाही. तो कंटिन्यू एका ठिकाणी जागेवरती कायम राहील. कधीपर्यंत? जोपर्यंत दोन्हीपैकी एखादी टीम जी आहे ती दुसऱ्या टीमपेक्षा जास्त फोर्स लावत नाही, म्हणजे अनबॅलन्स्ड फोर्स लावत नाही. दोन्ही बाजूनी जर सारखा फोर्स लावलेला असेल तर तो बॅलन्स्ड फोर्स झाला, आणि एका बाजूचा फोर्स जर का वाढला तर आपोआप दुसरी टीम त्या बाजूकडे खेचली जाईल आणि ती टीम काय होईल? विजयी ठरेल. ओके, सो हाच न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम आहे. एखादी वस्तू जर का स्थिर असेल तर ती स्थिरच राहील. ती जर एकसमान गतीमध्ये असेल तर ती एकसमान गतीमध्ये राहील, जोपर्यंत बाह्य अनबॅलन्स्ड फोर्स जो आहे, म्हणजे असंतुलित बल जे आहे ते जोपर्यंत त्याच्यावरती ॲक्ट होत नाही, प्रयोग होत नाही, तोपर्यंत ती वस्तू स्थिर असेल तर स्थिर राहील. ती जर एकसमान गतीमध्ये असेल तर एकसमान गतीमध्येच राहील. ओके, सो अन ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू रिमेन ॲट रेस्ट और इन अ स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन अनलेस अन एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ॲक्ट्स ऑन इट. म्हणजे याचा अर्थ एखादी वस्तू जर का रेस्टमध्ये असेल, स्थिर पोझिशनमध्ये असेल, तर त्याच्यावरती कुठलेही फोर्स ॲक्ट नसतो. असं नसतं, त्याच्यावरती अनेक फोर्सेस जे असतात ते ॲक्ट असतात. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही ते रस्सी खेच जो गेममध्ये बघितला त्याच्यावरती बेसिकली दोन फोर्सेस जे ॲक्ट आहेत. जो F1 फोर्स समजा ए टीमने लावलेला आहे आणि F2 फोर्स हा बी टीमने लावलेला आहे. हे दोन फोर्स ॲक्ट आहेत. त्याच्याबरोबर जो टेन्शन जो आहे, स्ट्रिंगचं जे टेन्शन आहे ते सुद्धा एक प्रकारचा फोर्स त्या ठिकाणी काम करत आहे. ओके, एखादी वस्तू जर का स्थिर असेल, एखादं बुक आहे, किंवा आता समजा एखादा हे एक ऑब्जेक्ट आहे. हे ऑब्जेक्ट समजा इथं माझ्या हातावरती समजा ठेवलेलं आहे. आता याच्यावरती कुठलाही फोर्स ॲक्ट नाही असं तुम्हाला म्हणता येणार नाही. हे जे ऑब्जेक्ट आहे, ह्या ऑब्जेक्टवरती एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट आहे. म्हणजे हे जे काही ऑब्जेक्ट आहे, हे ऑब्जेक्ट याला खाली पडायचं आहे. ओके, पण माझा जो हात आहे, या हाताने याचं वजन तोलून धरलेलं आहे, म्हणजे हा दुसरा फोर्स आहे जो अपवर्ड डायरेक्शनमध्ये, नॉर्मल फोर्स आहे. ओके, हा फोर्स याच्यावरती अपवर्ड डायरेक्शनमध्ये ॲक्ट आहे, आणि हा जो काही असणारा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो याच्यावरती ॲक्ट आहे. म्हणजे एखादं ऑब्जेक्ट रेस्ट पोझिशनला जर असेल तर त्याच्यावरती कुठले फोर्स ॲक्ट नसतात असं नसतं. त्याच्यावरती सेव्हरल फोर्सेस ॲक्ट्स ऑन इट, बट ऑल दीज फोर्सेस बॅलन्सिंग. ओके, दे कॅन्सल आउट इच अदर, हेन्स द नेट ऑर रिझल्टंट फोर्स ऑन दिस ऑब्जेक्ट इज झिरो. अनेक फोर्सेस ॲक्ट असतात पण ते सगळे एकमेकांना कॅन्सल आउट करतात, आणि त्याच्यामुळे त्या ऑब्जेक्टवरती असणारा जो फोर्स असतो, नेट फोर्स जो असतो, तो झिरो असतो. हेच न्यूटनला या ठिकाणी सांगायचं आहे की एखाद्या ऑब्जेक्टवरती अनेक फोर्सेस आहेत, पण ते सगळे फोर्स जर एकमेकांना बॅलन्स करत असतील तर नेट रिझल्टंट फोर्स जो आहे तो नेट रिझल्टंट फोर्स झिरो असेल, आणि ते ऑब्जेक्ट जर स्थिर असेल तर ते स्थिर राहील, ते जर एकसमान गतीमध्ये असेल तर एकसमान गतीमध्ये राहील, जोपर्यंत त्याच्यावरती एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ॲक्ट होत नाही तोपर्यंत. परत एकदा स्टेटमेंट बघा, हे स्टेटमेंट तुम्हाला लर्न करायचं आहे. An object continues to remain at a rest or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. So Newton's first law explains the phenomenon of inertia, that is the inability of an object to change its state of motion on its own. It also explains unbalanced forces which cause a change in the state of an object at rest or in a uniform motion. So basically Newton's first law of motion, it explains the inertia, that is the inability of an object to change its state of rest or state of uniform motion unless an external unbalanced force acts on it. Okay, so न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम जो आहे तो या ठिकाणी जो
इनर्शिया आहे तो इनर्शिया एक्सप्लेन करतो. इनर्शिया म्हणजे काय? एखाद्या वस्तूची असणारी इनॲबिलिटी, त्याची अकार्यक्षमता की जी त्याला स्वतःहून गतीमध्ये आणू शकत नाही, किंवा जर ती वस्तू गतीमध्ये असेल तर ती स्वतःहून थांबू शकत नाही, म्हणजे काहीतरी बाह्य बल प्रयुक्त करावं लागतं. जेव्हा तुम्ही सायकल चालवता सायकल ऑटोमॅटिकली थांबणार नाही आहे, म्हणजे ऑब्व्हियसली त्या फ्रिक्शनल फोर्स असेल म्हणून काही अंतरावरती ती जाऊन थांबल, पण त्या ठिकाणी जर का फ्रिक्शनलेस जर असेल, म्हणजे कुठलाही रेजिस्टंट फोर्स जर का त्या ठिकाणी जर नसेल, तर तीची गती कंटिन्यू राहील जोपर्यंत तुम्ही ब्रेक अप्लाय करणार नाहीत तोपर्यंत. ओके, सो हा न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम आहे. ओके, नाव न्यूटन्स सेकंड मोशन. हा न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. इट एक्सप्लेन्स अबाउट द इनर्शिया. हा इनर्शियाबद्दल सांगतो. आता न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, न्यूटनचा गतिविषयक जो दुसरा नियम आहे. दुसरा नियम काय बघा न्यूटनचा गतिविषयक. सो बिफोर लर्निंग अबाउट द न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, वी हॅव अ स्मॉल ॲक्टिव्हिटी गिवन हिअर. व्हॉट इज द ॲक्टिव्हिटी? सो या ठिकाणी आपल्याला एक काय केलेली, एक छोटी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा आपल्याला ती ॲक्टिव्हिटी जी आहे ती ॲक्टिव्हिटी आपल्याला सांगितलेली आहे. काय ॲक्टिव्हिटी आहे ती? आस्क युअर फ्रेंड टू ड्रॉप वन प्लास्टिक अँड वन रबर बॉल फ्रॉम द सेम हाईट. यू कॅच द बॉल. विच बॉल वॉज इझियर टू कॅच अँड वाय? विच बॉल इट इज इझियर टू यू टू कॅच? प्लास्टिक बॉल और अ टेनिस बॉल? ऑब्वियसली अ प्लास्टिक बॉल. ओके, तुमच्या मित्राला तुम्ही तुमच्याकडं एक प्लास्टिक बॉल फेकायला सांगा आणि एक टेनिस बॉल फेकायला सांगा. हां, कुठला बॉल कॅच करणं, पकडणं तुम्हाला सोयीचं आहे, प्लास्टिक बॉल का टेनिस बॉल? ऑब्वियसली प्लास्टिक बॉल. प्लास्टिक बॉल तुम्हाला काही जास्त लागणार नाही. टेनिस बॉल थोडंसं तुम्हाला डिफिकल्ट जाईल त्याला कॅच करण्यासाठी. ओके, म्हणजे प्लास्टिक बॉल हा वजनाने हलका आहे आणि टेनिस बॉल जो आहे तो वजनाने जड. ओके, नाव सी. Ask your friend to throw a ball towards you at a slow speed. Try to catch it. Now ask your friend to throw the same ball at a high speed towards you. Try to catch it. Which ball could you catch with greater ease and why? Ask your friend to throw the ball with slowly towards you at a less speed, and the same ball again. Ask him to throw the same ball with a greater speed. Now which ball will you catch easily and why? आता पहिल्यांदा आपण एक प्लास्टिक बॉल फेकला, नंतर एक टेनिस बॉल फेकला. प्लास्टिक बॉल कॅच करणं सोपं आहे का टेनिस बॉल कॅच करणं सोपं आहे? प्लास्टिक बॉल कॅच करणं सोपं आहे, कारण की त्याचं वजन कमी आहे. बरोबर. आता तोच प्लास्टिक बॉल घेतला आणि प्लास्टिक बॉल तो तुमच्याकडे फेकला. आता कॅच घेणं सोपं आहे, पण तोच प्लास्टिक बॉल जो आहे तो तुमच्या मित्राने पूर्ण ताकद लावून जितकं जोरात फेकता येईल तेवढं जोरात फेकला. आता तोच प्लास्टिक बॉल कॅच करताना तुमच्या हाताला थोडंसं लागलं, तो बॉल चांगला हिट झाला तुमच्या हाताला. ओके, म्हणजे ह्या उदाहरणावरून आपल्याला काय कळतं? सो इन बोथ द केसेस द इफेक्ट ऑफ फोर्स, द इफेक्ट ऑफ वन ऑब्जेक्ट स्ट्राइकिंग द अनदर object depends both on the mass of the former object and its velocity. या एक्झाम्पल वरून आपल्याला काय कळलं तर इफेक्ट ऑफ द फोर्स, बलाचा जो परिणाम आहे, इफेक्ट ऑफ द फोर्स इज नॉट ओनली डिपेंड्स ऑन द मास ऑफ एन ऑब्जेक्ट और नॉट ओनली ऑन द वेलोसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट. एखाद्या बलाचा परिणाम हा केवळ आणि केवळ त्या वस्तूच्या वस्तुमानावरती अवलंबून नाही आहे. पहिल्या याच्यामध्ये एक वस्तू हलकी होती, एक वस्तू जड होती. बरोबर. तर तिथं बलाचा परिणाम कशावरती डिपेंड दिसला आपल्याला? त्याच्या मासवरती. जी वस्तू हलकी होती ती हाताला लागली नाही, जी हाताला लागली. बरोबर. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये काय? मास सेम ठेवलं पण वेलोसिटी बदलली. मास तेच आहे, परंतु तोच वस्तू एकदा हळू फेकली, एकदा जोरात फेकली. ज्यावेळेस हळू फेकली त्यावेळेस ती लागली नाही, जोरात फेकली त्यावेळेस लागली. म्हणजे बलाचा परिणाम आहे. हाऊ दॅट ऑब्जेक्ट स्ट्राईक द अनदर ऑब्जेक्ट, the effect of it depends on both mass and velocity. ते दोन्ही याच्यावरती अवलंबून आहे, मासवरती अवलंबून आहे आणि वेलोसिटीवरती अवलंबून आहे. दिस मीन्स दॅट द इफेक्ट ऑफ द फोर्स डिपेंड्स ऑन अ प्रॉपर्टी रिलेटेड टू बोथ मास अँड वेलोसिटी ऑफ द स्ट्राइकिंग ऑब्जेक्ट. दिस प्रॉपर्टी वॉज टर्म्ड मोमेंटम बाय न्यूटन, अँड दिस प्रॉपर्टी that combines this mass and velocity, that Newton termed this property as a momentum. न्यूटन जो आहे त्यांनी त्याची प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीला मोमेंटम असं म्हटलं.
Okay, so momentum has magnitude as well as direction. Its direction is in the same that the velocity. In SI system, the unit of momentum is kilogram meter per second, while in CGS system it's gram centimeter per second. Okay, now momentum is a vector quantity. It has a both magnitude as well as direction. त्याला magnitude and direction दोन्ही पण आहे. तर बेसिकली मोमेंटम म्हणजे काय आणि याच्यावरून आपला न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम आपल्याला कसा पाहायचा आहे ते आपण बघू. सो मोमेंटम डेफिनेशन काय? मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट. व्हॉट इज मोमेंटम? इट इज अ प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्टचं मास आणि वेलॉसिटी यांचा गुणाकार म्हणजे मोमेंटम. काय मोमेंटम कशाने डिनोट करता? इट इज डिनोटेड बाय लेटर पी. सो देअरफॉर पी इज इक्वल टू यम इंटू व्ही, वेअर यम इज अ मास अँड व्ही इज अ वेलॉसिटी. यम हे मास आहे आणि व्ही काय आहे? वेलॉसिटी आहे. म्हणजेच या ठिकाणी काय मोमेंटम इट इज अ प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी. मास आणि वेलॉसिटीचा गुणाकार म्हणजे मोमेंटम. ओके, लक्ष द्यायला लागलं का तुमच्या? न्यूटनचं काय म्हणणं आहे की बलाचा जो परिणाम आहे, ज्यावेळेस एखादं ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टवरती ज्यावेळेस ते आदळतं, ज्यावेळेस त्याच्यावरती जाऊन ते हिट करतं, त्यावेळेस ते जे ऑब्जेक्ट असतं हिट जे करतं त्याचा जो काही इफेक्ट आहे इट इज डिपेंड ऑन बोथ मास अँड वेलॉसिटी. तो मास आणि वेलॉसिटी दोन्हीवरती अवलंबून आहे आणि याला एकत्रितपणे न्यूटन एक टर्म वापरली आणि ती टर्म आहे मोमेंटम. याला मराठीमध्ये शब्द आहे संवेग. ओके, सो मोमेंटमचे डेफिनेशन काय केली? इट इज अ प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी. सिंपल डेफिनेशन आहे. मास आणि वेलॉसिटीचा गुणाकार म्हणजे मोमेंटम. पी इज इक्वल टू यम इंटू व्ही. यम म्हणजे मास आणि व्ही म्हणजे वेलॉसिटी. सो स्टेटमेंट काय? न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. काय म्हणतो न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन? द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स अँड द चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स. काय स्टेटमेंट आहे? द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम ह्या संवेगामध्ये होणाऱ्या बदलांचा जो दर आहे, म्हणजे संवेगामध्ये कसे बदल होतात याचा जो दर आहे इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. हा कशावरती डिपेंड आहे? अप्लाइड फोर्सवरती डिपेंड आहे. किती बल लावले त्याच्यानुसार त्या ऑब्जेक्टचा संवेग बदलेल. संवेग म्हणजे त्याचं मास तेच राहील, त्याची व्हेलॉसिटी बदलत राहील. बरोबर? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स अँड द चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स. आणि ज्या दिशेमध्ये बल लावलेले त्याच दिशेमध्ये संवेग काय होत राहील? बदलत राहील. सपोज an object of mass m has an initial velocity u. When a force f is applied in the direction of the velocity for time t, its velocity becomes v. आता हे स्टेटमेंट जे आहे, स्टेटमेंटसाठीचं एक छोटंसं डेरिवेशन आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. समजा एखादं ऑब्जेक्ट आहे ज्याचं मास m आहे. इट इज मूव्हिंग विथ अ इनिशियल वेलॉसिटी u, जे u ह्या इनिशियल वेलॉसिटीने मूव्ह होत आहे. व्हेन f फोर्स इज अप्लाइड ऑन इट, त्याच्यावरती एफ एवढा फोर्स जर अप्लाय केला, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट एक छोटा बॉल, तो बॉल ऑलरेडी गरंगळत चालला आहे, म्हणजे त्या बॉलचा काही ना काहीतरी मास आहे यम, तो जो गरंगळत चाललेला ती त्याची इनिशियल स्पीड आहे यू. आपण त्या बॉलला परत एकदा पुश केलं, त्या बॉलला परत एकदा आपण ढकललं, म्हणजे आपण एफ हा फोर्स त्याच्यावरती ॲक्ट केला आहे. अँड इट्स वेलॉसिटी फॉर टाइम टी, इट्स वेलॉसिटी बिकम्स व्ही. जर एफ हा फोर्स त्याची जी वेलॉसिटीची जी डायरेक्शन आहे त्याच्यामध्ये जर का आपण अप्लाय केला तर टी एवढ्या वेळाच्या नंतर त्याची जी वेलॉसिटी आहे त्याची वेलॉसिटी वाढली, ती व्ही झाली. ओके, सो द इनिशियल मोमेंटम ऑफ द ऑब्जेक्ट इज यम इंटू यू, यम इंटू स्मॉल यू, अँड द फायनल मोमेंटम आफ्टर टाइम टी इट इज यम इंटू व्ही. त्याचा जो इनिशियल मोमेंटम आहे, म्हणजे आपण त्याला धक्का देण्याच्या आधीचा जो मोमेंटम होता, म्हणजे त्याचं मास आणि इनिशियल वेलॉसिटी, मास आहे यम, इनिशियल वेलॉसिटी आहे यू. आपण धक्का दिल्याच्या नंतर म्हणजे टी एवढ्या वेळाच्या नंतर त्याचा मोमेंटम काय झाला, मास यमला यम राहील, त्याचा काय बॉलचा आकार वगैरे काय बदलला नाही, पण त्याची वेलॉसिटी होईल व्ही. ओके, सो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, मग या मोमेंटम बदलाचा दर काय? सो चेंज इन मोमेंटम डिवायडेड बाय टाइम. काय चेंज इन मोमेंटम? यम व्ही दॅट इज फायनल मोमेंटम मायनस यम यू दॅट इज इनिशियल मोमेंटम डिवायडेड बाय टाइम टी. यम व्ही हा फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम डिवायडेड बाय टाइम टी. देअरफॉर इज इक्वल टू, दोन्हीमधून यम कॉमन घेतलं, ब्रॅकेटमध्ये काय राहिलं, व्ही मायनस यू डिवायडेड बाय टी. बट वी नो दॅट व्ही मायनस यू डिवायडेड बाय टी इज अ ॲक्सलरेशन. हा ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला आहे, फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम टी. सो देअरफॉर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू काय झालं, यम ए. बट अकॉर्डिंग टू द न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स.
पण न्यूटनच्या गतिविषयक दुसरा जो नियम आहे त्याच्यानुसार काय, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. सो देअरफॉर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम किती आला, ma. इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू f, फोर्सशी डायरेक्टली प्रोपोर्शनल येतो. देअरफॉर वी कॅन राइट इट एज f इज इक्वल टू eliminate this proportionality sign, we need a proportionality constant. So f is equal to k, which is a proportionality constant, and its value is 1. So f is equal to k into ma. Therefore we can write it as f is equal to k ची value किती आहे 1, proportionality constant. Therefore f is equal to m into a. It is a formula for the force. हा फोर्स साठीचा इक्वेशन, फोर्स साठीचा फॉर्म्युला आहे f is equal to m into a from this Newton's second ऑफ मोशन. या न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन वरून आपल्याला या ठिकाणी आला f इज इक्वल टू m इंटू a. लक्षात आलं, न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम आणि न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम. ओके, नाव लेट अस एक छोटंसं कन्सेप्ट आहे, सगळ्या शेवटची बघून घेऊ. नाव कन्सिडर द टू ऑब्जेक्ट हॅव्हिंग द डिफरंट मासेस विच आर इनिशियली ॲट रेस्ट. दोन ऑब्जेक्ट आपल्याला कन्सिडर करायचे, जे आपण मासेस घेऊ, एक बास्केटबॉल आणि एक टेनिस बॉल आहे, ज्यांचे मासेस वेगळे आहेत आणि दोन्ही बॉल जे ते इनिशियली ॲट रेस्ट म्हणजे दोन्ही स्थिर आहेत. द इनिशियल मोमेंटम फॉर बोथ इज 0. ऑब्वियसली त्यांची इनिशियल वेलॉसिटी 0 आहे, म्हणजे इनिशियल मोमेंटम 0 असते. सपोज अ फोर्स f acts for time t on both the objects. The lighter object starts moving faster than the heavier object. However, from the above formula, we know that the rate of change of momentum, that is f, in both the object is same, and the total change in their momentum will also be same, that is f into t. Thus, if the same force is applied on the different object, the change in momentum is the same. दोन ऑब्जेक्ट आहेत, एक प्लास्टिक बॉल एक टेनिस बॉल आहे, दोन्ही याच्यावरती सारखा f एवढा फोर्स जर का आपण ॲक्ट जर केला तर जो प्लास्टिक बॉल आहे तो सगळ्यात लवकर मूव्ह होईल, म्हणजे पुढं गेलेला आपल्याला दिसेल. टेनिस बॉल हळू पाठीमागून जाईल, परंतु त्यांचा जो फायनल मोमेंटम असणार आहे दोन्हीचा सेम फोर्स आपण ॲक्ट केलेला आहे. त्यांचं मास पण त्या ठिकाणी, मास जरी डिफरंट असलं तरी फोर्स सेम ॲक्ट केलेला आहे. त्याच्यामुळे त्यांचा जो फायनल मोमेंटम जो असणार आहे तो फायनल मोमेंटम हा f इंटू टी हा सेम असणार आहे. म्हणजे प्लास्टिक बॉल आपल्याला फास्ट गेलेला दिसेल, म्हणजे त्याची वेलॉसिटी जास्त आहे परंतु मास कमी आहे. टेनिस बॉल आपल्याला स्लो गेलेला दिसेल, वेलॉसिटी कमी आहे पण मास जास्त आहे. म्हणजे दोन्हीचा जो गुणाकार आहे, दोन्हीचा गुणाकार हा शेवटी एकच असतो, कारण की आपण सेम फोर्स त्याच्यावरती काय केलेला आहे, ॲक्ट केलेला आहे. ओके, सो इफ यू अप्लाइड द सेम फोर्स ऑन द डिफरंट ऑब्जेक्ट, द चेंज इन मोमेंटम इज द सेम. ओके, नाउ सी इन SI सिस्टम द युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन. SI सिस्टममध्ये फोर्सचं युनिट हे न्यूटन आहे. न्यूटनची डेफिनेशन बघा, द फोर्स नेसेसरी टू कॉज ॲक्सेलरेशन ऑफ 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर इन ॲन ऑब्जेक्ट ऑफ मास 1 किलोग्रॅम इज कॉल्ड 1 न्यूटन. म्हणजे 1 किलो वस्तुवान असणाऱ्या वस्तूचं ॲक्सेलरेशन 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर करण्यासाठी जो फोर्स ॲक्ट केला जातो त्याला 1 न्यूटन फोर्स असं म्हणतो. म्हणजे 1 किलोच्या वस्तूचं ॲक्सेलरेशन 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं करण्यासाठी जो फोर्स असतो तो 1 न्यूटन आहे. इन CGS सिस्टम द युनिट ऑफ फोर्स इज डाइन. आता डाइन काय, द फोर्स नेसेसरी टू कॉज अन ॲक्सेलरेशन ऑफ 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर इन अन ऑब्जेक्ट ऑफ मास 1 ग्रॅम इज कॉल्ड 1 डाइन. आता हे CGS युनिटमध्ये म्हणजे 1 ग्रामच्या वस्तूचं ॲक्सेलरेशन 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर करणं, याला जो फोर्स लागतो काय आहे, 1 डाइन. ओके, सो आज आपण न्यूटनचे गतिविषयक दोन नियम, न्यूटनचा इक्वेशन लॉज ऑफ मोशन, फर्स्ट लॉ ऑफ मोशन अँड सेकंड लॉ ऑफ मोशन, दोन गतिविषयक आपण नियम बघितले. आय होप तुम्हाला समजलं असेल. जरी समजलं नसेल तर हा व्हिडिओ जो आहे तो पुन्हा बघा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर काही शंका असतील तर मला पर्सनली मेसेज करून तुम्ही विचारू शकता. हे 2-3 वेळेस तुम्ही पुन्हा बघा. ओके.